नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, उत्तर प्रदेशात हाथरस येथे एका गावामध्ये एका दलित मुलीवर सामूहिक बलात्कार झालेला आहे आणि त्यावरून हलकल्लोळ माजलेला आहे. 14 सप्टेंबर पासून 30 सप्टेंबर पर्यंतच्या काळामध्ये कायदा व्यवस्था, पोलीस कर्मचारी या सगळ्यांच्या बेतालपणाचा अनुभव या घटनेतून आलेला आहे. त्यावरून हलकल्लोळ मारणं स्वाभाविक होतं. मुद्दा इतकाच आहे मित्रांनो की 14 सप्टेंबरची घटना आहे. 30 सप्टेंबर पर्यंत या सगळ्या विषयावर सगळे चिडीचूप होते. सगळे माध्यमातून ही बातमी 16 दिवसानंतर गाजते. 16 दिवसानंतर गेले 2 दिवस म्हणजे तब्बल 2 आठवड्यानंतर त्या मुलीचा मृत्यू झाल्यानंतर सगळीकडे ओरडाआरडा सुरू झालाय. राजकीय पक्ष जागे झाले. पोलीस आणि सरकारला जबाबदार धरण्याची स्पर्धा सुरू झाली. ही गोष्ट तशी नवी नाही. अधूनमधून अशा बातम्या आपल्या कानावर येतात. आता तिला हाथरसची निर्भया असं नाव देऊन परत एक नवीन नाटकाचा प्रयोग सुरू झालाय. नाटक एवढ्यासाठी म्हणायचं मित्रांनो, कारण सगळे संवाद तसे असतात, सगळं सेटिंग तसंच असतं, नेपथ्य रचना तीच असते, पटकथा तीच असते, संहिता तीच असते. वेगळ्या जागी परत तसं जेव्हा घडताना दिसतं तेव्हा त्याला नाटक म्हणायला लागतं. कारण सगळे तेच प्रयोग आहेत. तशाच मेंढबत्त्या 8 वर्षापूर्वी निर्भया, जिचं नाव आपण निर्भया सगळ्यांनी ठेवलं, तिला सुद्धा याच अनुभवातून गजबजलेल्या दिल्लीत जावं लागलं आणि हलकल्लोळ माजला होता. हलकल्लोळ संपूर्ण काळ माध्यमांच्या स्पेस त्या घटनेने व्यापून ठेवला होता. आणि तशीच्या तशी घटना का आहे, अख्खा नाटकाचा प्रयोग मी का म्हणतोय तेही समजून घ्या. कारण ज्या पद्धतीने तिची दुर्दशा झाली आणि शेवटी तिला उपचाराला पार सिंगापूरला काय कुठे नेलेली होती आणि तिथे मृत्यू झाल्यावर तिला परत आणलं गेलं. तिचा मृतदेह तो विमानतळावरून थेट स्मशानभूमीत नेण्यात आला आणि गुपचूप तिच्या पालकांना उचलून स्मशानभूमीत नेऊन अंत्यविधी उरकण्यात आले होते. जशीच्या तशी घटना हाथरस मध्ये घडलेली आहे की तिथून शेवटच्या 2 दिवसात तिला दिल्लीला उपचारासाठी या मुलीला आणण्यात आलं हाथरसच्या. आणि तिचा मृत्यू झाल्यानंतर झटपट पोस्टमार्टम आवरून हाथरस या गावी नेण्यात आलं आणि पोलिसांनी घाई गर्दीने तिचा अंत्यविधी उरकलेला आहे. आणि तुम्हाला आठवत असेल तसाच्या तसा प्रयोग हा निर्भयाच्या बाबतीत झालेला होता. बाहेर कोणाला माहिती नव्हतं. तिचा मृतदेह घरी नेण्यात आला नाही, विमानतळावरून थेट स्मशानभूमी. आणि मला वाटतं सोनिया गांधी वगैरे त्याला हजर राहिले होते, मनमोहन सिंग सुद्धा हजर राहिले. जसाच्या तसा घटनाक्रम आहे मित्र, जसाच्या तसा. फक्त त्यावेळेला या बाजूचे आणि त्या बाजूचे जे विभागणी होती ओरडणाऱ्यांची, त्यामध्ये फरक पडलाय. त्यावेळेला भाजपवाले तावाने बोलत होते, सुषमा स्वराज बोलत होत्या, आज प्रियंका गांधी बोलतात. पण निर्भया प्रकरण घडलं होतं तेव्हा प्रियंकांचा आवाज आपण कुठे ऐकला नाही मित्र, कुठेही ऐकला नाही. आज त्यांना आदित्यनाथ या मुख्यमंत्र्याचा राजीनामा हवाय. यात कुठेतरी प्रामाणिकपणा आहे का? त्यावेळेला जे भाजपवाले तावाने बोलत होते ते आज दबल्या आवाजात बोलतात. आणि म्हणून या सगळ्या प्रकाराला मी नाटक म्हणतो. आणि या नाटकातला सूत्रधार
हे भीषण शोकनाट्य आहे. आणि माध्यम, मीडिया, पत्रकार हे या नाटकाचे सूत्रधार आहेत. आज ते विचारतात, सगळ्या माध्यमात मी बघतोय सगळे अँकर भाजपच्या प्रवक्त्याला तावाने विचारतायत की ह्याचं उत्तर द्या, त्याचं उत्तर द्या, 14 तारीख पासून आजपर्यंत काय झालं सांगा. मित्रांनो, 14 तारीख पासून आज 30 तारीख पर्यंत 16 दिवस झाले. कुठल्या राष्ट्रीय माध्यमाने हा विषय आपल्यापर्यंत आणून ठेवला होता? कुठल्या माध्यमाने? ही मंडळी तावाने, म्हणजे मी एका घरात बसून बातमीवर बोलतो, कारण माझ्यापर्यंत ती पोहोचावी लागते. माझ्यापर्यंत, तुमच्यापर्यंत ज्यांनी बातम्या पोहोचवायचा हाच ज्यांचा पूर्णवेळ व्यवसाय आहे, सबसे तेज म्हटलं जातं, त्यापैकी कोणीही बातमी आपल्या समोर आणली होती? सगळे सुशांत सिंग राजपूत, कोण तो रिया चक्रवर्ती, आणि कोण कोण ए लिस्टर अभिनेत्री दीपिका पदुकोण, तिच्यावरचा अन्याय, त्याला लक्ष केलं जात आहे, व्हेंडेटा चालू आहे, हा सगळा गदारोळ उडवणारे होते. त्यांना आज त्यातलं काही आठवत नाहीये. त्यांना अचानक हाथरसच्या या नव्या निर्भयाच्या आई वडिलांचे अश्रू दिसायला लागले. ते अश्रू गेल्या 14 दिवसात मुख्यमंत्र्यांना आणि पोलिसांना का दिसले नाहीत म्हणून तावाने विचारणाऱ्यांना 16 दिवस त्यांना तरी का दिसलं नाही? यामध्ये एक मोठी बातमी आहे, अंगावर शहारे आणणारी बातमी आहे, असं या लोकांना का वाटलं नव्हतं? सरकार, राजकारणी सगळे नालायक आहेत. अधिकारी, पोलीस तर एक नंबरचे बदमाश आहेत, गुंड परवडले इतके बदमाश आहेत. राजकीय पक्ष त्यापेक्षा लफंगे आहेत. हे सगळे आरोप मला मान्य आहेत. आणि म्हणून 16 दिवस हेळसांड झाली हा सुद्धा आरोप मला मान्य आहे. माझा प्रश्न साधा सोपा सरळ आहे. आज ज्यांना टाहो फोडतायत जे लोक, हाथरसच्या निर्भयाचा न्याय म्हणून टाहो फोडतायत, त्यांना 14 तारीख पासून 28 तारीख पर्यंत ही घटना माहिती नव्हती. आधीचे 14 दिवस निर्भया ही हाथरसची मरेपर्यंत आणि तिचा अंत्यविधी पोलिसांनी परस्पर केला जो काय, तोपर्यंत ही घटना कुठच्याही देशातल्या सबसे तेज चालणाऱ्या ब्रेकिंग न्यूजवर झडप घालून उड्या मारणाऱ्या कुठल्याही चॅनेलला माहित नव्हतं हाथरस मध्ये एक दुसरी निर्भया झाली आहे. आणि म्हणून या सगळ्या वाहिन्यांना आणि मीडियाला मी या सगळ्या नाटकाचा सूत्रधार मानतो. कारण काही महिन्यांपूर्वी हाच प्रकार हा हैदराबादेत झालाय. त्याच्या आधी आणखीन कुठे कुठे होतो. आपण अधूनमधून दर महिन्याला 1-2 सामूहिक बलात्काराच्या बातम्या आपण ऐकतो. आणि तेव्हा हे लोक असाच टाहो फोडतात. पण तो प्रयोग संपला की विसरून विषय संपला. काय त्या निर्भयाच्या न्यायाचं झालं? 2012 मधली घटना आहे मित्रांनो. 2012, 8 वर्ष गेली. 8 वर्ष गेली. तिची आई आणि वडील दिल्लीच्या निर्भयाची पहिली निर्भया, तिचे आई वडील रोज अश्रू ढाळत होते. तेवढी एक 4 ओळीची बातमी दिली, विषय संपला. निर्भयाचे हलाल करून मारले. तिची इतकी विटंबना करण्यात आली, त्यापेक्षा अत्यंत गलिच्छ विटंबना पुढल्या न्याय प्रक्रियेमध्ये, कायद्याच्या प्रक्रियेमध्ये झाली. त्यासाठी कोणी टाहो फोडला का? त्यांना पकडले, त्यांच्यावरचे सगळे पुरावे गोळा केले. खालच्या कोर्टापासून, हायकोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत त्यांच्या गुन्ह्याचे सगळे साक्षी पुरावे देऊन गुन्हे सिद्ध केले. आणि दुर्मिळातला दुर्मिळ गुन्हा म्हणून त्या चौघांना फाशीची शिक्षा झाली होती. आणि दरम्यान त्यातला एक मुलगा अल्पवयीन
म्हणून ती 3 वर्षाची शिक्षा भोगून सुटला सुद्धा. उरलेले जे होते त्यांना सगळं झाडून पुसून तपासून शिक्षा पात्र ठरवण्यात आलं आणि फाशी ठोठावण्यात आली. ती फाशी देण्यासाठी किती काळ गेला मित्रांनो, किती काळ गेला. त्यांनी आधी दयेचा अर्ज करायचा, मग तो राष्ट्रपतीकडे जाणार, राष्ट्रपतींनी त्याच्यावर सही केली होती. तरी राष्ट्रपतींना फेरविचाराचे अर्ज दिले जात होते. सुप्रीम कोर्टामध्ये त्यातला एक एक आरोपी परत परत अर्ज करत होता आणि जी काही विटंबना चालली होती ती आपण बघितली नाही मित्रांनो. मग बलात्कार कोण, बलात्कार करणारा एका मिनिटात करून गेला हो. आता सुद्धा ती जी काय हाथरसची घटना आहे, ही हाथरसची घटना ही काय 1-1.5 तासातली असेल. यानंतर तिच्या आई वडिलांना, या हाथरसच्या मुलीच्या आई वडिलांना जी विटंबना सहन करावी लागणार आहे त्याच्या वेदना कोणाला कळतात. दिल्लीची जी निर्भया होती, तिची आई, तिचे वडील, तिची भावंड पुढची 8 वर्ष झुंजत होती आणि आता न्याय मिळाला म्हणायचा, आता या आरोपींना फाशी होईल, निर्भयाच्या आत्म्याला शांती मिळेल, असं ती आई माऊली सांगायची आणि त्याच्यावर स्टे यायचा. आठवतं तुम्हाला मित्रांनो, आठवतं. त्यापेक्षा ते बलात्कारी देखील दयाळू होते म्हणायचे, कारण त्यांनी काय तो बलात्कार करून मारून टाकली तिला. पण पुढच्या 8 वर्ष निर्भयाच्या आई वडिलांनी, कुटुंबियांनी जी काही विटंबना सोसली, कायद्याची आणि न्यायाची विटंबना सोसली त्यांनी. तेव्हा यातले किती लोक काय काय अश्रू ढाळत होते हो. मित्रांनो, बलात्कार हा एका मुलीवर, एका स्त्रीवर होतो ही कल्पनाच मुळात चुकीची आहे. बलात्कार स्त्रीवर नाही होत, बलात्कार एका मुलीवर नाही होत. बलात्कार ती मुलगी, ती स्त्री ज्या समाजात राहते त्या समाजाच्या, त्या व्यवस्थेच्या, त्या कायद्यावर बलात्कार होत असतो. आणि आपल्याला त्याची लाज वाटेनाशी झाली. आपण चिवडावं, ते एखादी जखम चिवडत बसावं, तसं आपण अगत्याने याच्यावर चर्चा करतो. आपल्याला राग येत नाही मित्रांनो, आपल्या मनाचा प्रक्षोभ होत नाही. आपण बातमी म्हणून त्याकडे बघतो, ब्रेकिंग न्यूज म्हणून बघतो. पण तो बलात्कार नावाची जी घटना असते तिचा केळस पण आपल्याला येईन असं झालेलं आहे. आपण चर्चा करतो त्याच्यावर, कायद्याच्या तरतुदींवर चर्चा करतो, न्यायाच्या प्रक्रियेवर चर्चा करतो, न्याय ताबडतोब मिळाला पाहिजे म्हणून चर्चा करतो. पण बलात्कार होऊ नये यासाठी आपण काही करतो का? निर्भयानंतर जेव्हा दुर्मिळातला दुर्मिळ गुन्हा म्हणून कठोर शिक्षेची तरतूद करायचं ठरलं, त्याच्यावर किती विवाद झाले. मोठमोठे न्यायाधीश बसले, कायद्याचे पंडित बसले, युक्तिवाद झाले, कारण यापैकी कोणालाही बलात्कार कळलेला नाही. बलात्कार म्हणजे एका मुलीची विटंबना नसते मित्रांनो, नसते. त्या मुलीला, त्या समाजात जी सुरक्षेची धारणा तिच्या मनात आपण घातलेली असते की आपण लोकांमध्ये राहतो, आपल्या आसपास माणसं आहेत, आपल्या देशात कायदा आहे, आपल्या विभागात कायदा आहे, आपल्या नाक्यावर पोलीस स्टेशन आहे, आपल्या देशामध्ये न्यायालय आहे, तिथे जाऊन न्यायालयाचं दार ठोठावून न्याय मागता येतो. ही जी सगळी धारणा आहे, हा जो विश्वास आहे, त्या विश्वासावर बलात्कार होतो. तो बलात्कारी नुसता तिच्या देहावर हल्ला करत नाही. बलात्कारी 1 असो, 2, 4 किती असतील, ते त्या मुलीवर बलात्कार करत नसतात, ते त्या विश्वासावर बलात्कार करत असतात. ते अवघ्या समाजाला आव्हान देत असतात की आहे हिम्मत तर हिला वाचवून दाखवा, आहे हिम्मत तर हिला न्याय मिळवून दाखवा, आहे हिम्मत तर आम्हाला शिक्षा देऊन दाखवा. बळाचा वापर तिथे होतो मित्रांनो. त्यामुळे दिसायला आपल्याला दिसतं की एका मुलावर, एका स्त्रीवर बलात्कार, एका मुलीवर, एका स्त्रीवर बलात्कार झाला,
पण तो सगळा बलात्कार हा तुमच्या माझ्या सामाजिक विश्वासावर झालेला बलात्कार असतो. आपण कायद्यावर जो विश्वास ठेवतो त्या कायद्यावर बलात्कार होत असतो. आणि तो समजून आपल्याला राग येणे इतपत देखील आपल्याला शुद्ध राहिलेली नाही. आपण सगळे कमालीचे बेशरम झालोय म्हणून चर्चा चालते. आणि हे आता तावातावाने अँकर बोलतायत ते आपण ऐकतो. ते बेशरम सारखे जाऊन तिच्या भावाला आणि विचारतात. पण त्यांना लाज वाटत नाही की आपण ज्या समाजात आवाज न्यायासाठी उठवायला उभे आहोत त्या समाजाच्या श्रद्धेवर, भावनेवर, विश्वासावर बलात्कार झालाय. ही सगळ्यात मोठी फसवणूक आहे. न्याय हा निर्भयाचा नाही आहे. मग ती हाथरसची असो किंवा दिल्लीची असो, तिला न्याय देण्याचा विषय नसतो. न्याय समाजासाठी असतो. आपल्या समाजामध्ये असे अमानुष लोक असतात आणि त्यांना जे संरक्षण मिळतं, कायद्याचं असेल, वेगवेगळं असेल, त्यांना भीती वाटत नाही. हा आपल्यावर बलात्कार असतो. आणि त्या बलात्काराची आपल्याला जोपर्यंत लाज वाटत नाही तोपर्यंत याला कधीही लगाम घातला जाऊ शकत नाही. कारण बलात्काराची जी कल्पना आहे ती आपण समजून घेत नाही. आपल्याला आपण बोट दाखवून आपण झटकतो. माझ्यावर नाही अन्याय झाला, माझ्यावर अन्याय झालेला असतो. कारण मी या समाजाचा एक घटक असतो. ती मुलगी या समाजात राहते, जगते, ती आपल्यावर विश्वास ठेवते. माझ्या आसपास हजारो माणसं आहेत, राहतात, जगतात. हा समाज आहे आणि या समाजात मी आहे म्हणून मी सुरक्षित आहे. हा जो तिचा विश्वास असतो त्या विश्वासावर ह्या लोकांनी बलात्कार केलेला असतो. आणि आपण बोलतो कसलं की तिला नाही, आपल्याला न्याय पाहिजे. मित्रांनो, कधीतरी याचा विचार करा. जे लोक 10 वेळ कोर्टात जाऊन सगळे त्या पहिल्या निर्भयाच्या गुन्हेगारांना परत जेव्हा कोर्टामध्ये त्यांचे चोचले पुरवले जातात ते परत झालेले बलात्कार होते. आपल्याला किती राग आला मित्र, किती राग आला. त्यासाठी एकटी निर्भयाची आयु अश्रू ढाळत होती. हे अँकर असोत, राजकीय नेते असोत, कुठल्याही पक्षाचे असोत, कोणाच्या तरी डोळ्यात अश्रू होते. निर्भया तर मरून गेली होती पण ते गुन्हेगार परत तुमच्या माझ्यावर बलात्कार करत होते. आपल्या जो समाज म्हणून आपली जी धारणा आहे त्याच्यावर बलात्कार करत होते. आणि ते प्रत्येक मुलीला, स्त्रीला सांगत होते की या समाजात तू सुरक्षित नाहीयेस. आम्ही मोकळे असलो तर आम्ही कधीही तुझ्यावर बलात्कार करू. त्या प्रत्येक कोर्टात जाऊन जे याचिका सादर करत होते, कुठले टेक्निकल मुद्दे काढून, तांत्रिक मुद्दे काढून ती फाशी पुढे ढकलली जात होती. तो कायद्याचा किस पाडणं नव्हतं मित्रांनो, तो तुमच्या माझ्यावर चाललेला बलात्कार होता. आपली समजूत हा सुद्धा शब्द स्त्रीवाचक आहे. श्रद्धा हा सुद्धा स्त्रीवाचक शब्द आहे. भावना हा सुद्धा स्त्रीवाचक शब्द आहे. आपल्या समजुती, भावना, श्रद्धा या सगळ्यावर त्या प्रत्येक अर्जातून नवा बलात्कार होत होता. पण अश्रू एकटी निर्भयाची आई ढाळत होती. आपण न्याय मागायला गेलो नाही मित्र. आपल्या वतीने आवाज काढणारा मीडिया तो न्याय मागत नव्हता. कधीतरी त्याच्यावर युक्तिवाद होईल कोर्टामध्ये की हा एका मुलीचा न्याय नाहीये, हा बलात्कारितेवरचा न्याय नाहीये, हा अवघ्या समाजाला कायद्यावरच्या विश्वास ठेवण्याला जो आम्ही प्राधान्य देतो त्या प्राधान्यावरचा बलात्कार आहे. म्हणून यांना इतकी कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि ती झालेली त्यांना दुखतं हे समाजाला दिसलं पाहिजे. तर ज्यांच्या मनात थोडंफार असं कुठेतरी बाल चुकचुकत असते चान्स घ्यावा म्हणून, त्यांच्या मनाचा थरकाप उडवला पाहिजे. तर न्याय होतो. न्याय 4 माणसांना ठरल्या वेळेला घड्याळ लावून फासावर लटकवले
म्हणजे न्याय होत नाही, तो दाखवायसाठी असतो. पण ती शिक्षा अशी असली पाहिजे की ज्याच्या मनामध्ये किंचितही अशी अपेक्षा असेल, इच्छा असेल की चान्स मिळाला तर आपण काहीतरी करावं, त्यांच्या मनाचा थरकाप उडाला पाहिजे. त्याला शिक्षा म्हणता येईल, त्याला निर्भयाचा न्याय म्हणता येईल. आता देखील या प्रकरणात जे कोणते आरोपी पकडले त्यांच्यावरचा गुन्हा सिद्ध करण्याचा तमाशा हा पुढचा बराच काळ चालणार आहे. आणि त्या प्रत्येक वेळेला आपल्यावर बलात्कार होणार आहे मित्रांनो, आपल्यावर बलात्कार होणार. याचं कारण बलात्कार हा मुलीवर स्त्रीवर होत नाही, तो त्या समाजाला दिलेलं आव्हान असतं की ती मुलगी सुरक्षित नसेल तर अवघा समाज सुरक्षित नाही. हे त्या अमानुषतेने दिलेलं आव्हान आहे. आणि ते कायद्याच्या पळवाटा शोधून कोणी युक्तिवाद करून मला सांगू नये, मला पटणार नाही. कारण मी बलात्कार स्त्रीवर होतो हे मान्यच नाही मला. तो बलात्कार अवघ्या समाजावर होत असतो, कायद्याच्या राज्यावर होत असतो. आणि त्या कायद्याच्या राज्यावर बलात्कार झाल्यानंतर जर तो पोलीस खवळून उठला नसेल तर तो पोलीस नाहीये, पोलीस नाहीये. अजमल कसाब ती अख्खी बंदूक घेऊन समोर असताना तुकाराम ओंबळे सारखा एक पोलीस त्याच्या अंगावर धावून जातो. ते त्याला ट्रेनिंग दिलेलं नसतं, कोणी सांगितलेलं नसतं, ते त्याचं कर्तव्य पण नसतं मरायला पुढे जाणं, पण तो जातो. कारण या क्षणी अजमल कसाब सगळ्या भारताला ठार मारू बघतोय आणि मी त्याला वाचवू शकतो म्हणून तुकाराम ओंबळे पुढे जातो. त्या भावनेने, त्या धारणेने जेव्हा पोलीस काम करतील तेव्हा मी म्हणेन कायद्याचं राज्य आहे. तांत्रिक मुद्दे काढणारा कायदा असो, वकील असो, बुद्धिमंत असो, पत्रकार असो, ते सगळे भंपक आणि बदमाश आहेत असं मी म्हणेन. ते सगळेच्या सगळे अशा बलात्कारांचे पाठीराखेच असतात. आणि त्यामुळे आता तमाशा होईल. मी दुसऱ्या त्याचा नवा प्रयोग त्याच नाटकाचा का म्हणतो की तशाच मेणबत्त्या दाखवल्या गेल्या, त्यांना फाशी झालं पाहिजे हे बोलणं सोपं आहे. एक डोळ्यासमोर अनुभव 8 वर्ष आणि सगळ्या कसोट्या पार केल्या, अतिशय परिपूर्ण रीतीने कायद्याच्या कसोटीवर आणि पुराव्याच्या निकषावर निर्भयाच्या बलात्कारांना शिक्षा झाली. ती शिक्षा देण्यासाठी रडावं लागतं, कपाळ आपटावं लागतं, परत परत विटंबना करून घ्यावी लागते. आणि एवढं सगळं झाल्यानंतर हाथरसच्या निर्भयासाठी न्याय बेशरमपणा आहे. कुठच्या तोंडाने चॅनेलवर बोलतायत. मुद्दा पोलिसांचा नाही आहे, मुद्दा शासन व्यवस्थेचा नाही, मुद्दा न्याय व्यवस्थेचा आहे. आता फास्ट ट्रॅक, तिचाही खटला फास्ट ट्रॅक वर चालला, पण त्याच्यावर अपिलावर जो काय खेळ चालतो, कधीतरी आपण त्याला हात घालणार आहोत का? जोपर्यंत अशा गुन्ह्यांना कठोर मनाचा थरकाप उडवणारी शिक्षा होत नाही. आणि लक्षात घ्या मित्रांनो, निर्भयाचे आरोपी फाशी गेले त्याच्यासाठी आणखीन एक हैदराबादची निर्भया व्हावी लागली होती. हैदराबादला जी घटना घडली त्याच्यानंतर त्या आरोपींना शोधून काढलं आणि नंतर त्यांना एन्काउंटर मध्ये मारलं. त्यानंतर दिल्लीच्या निर्भयाच्या आई आणि वडील काय म्हणाले होते, आम्हाला हैदराबादचा न्याय पाहिजे, ते सुप्रीम कोर्टाचा न्याय नको म्हणाले. लक्षात घ्या, त्यांनी आम्हाला हैदराबादचा न्याय द्या म्हटलं. हैदराबादचा न्याय म्हणजे काय? तडकाफडकी न्याय. जो न्याय बघून जो पोटेन्शियल गुन्हेगार असतो, ज्याच्या मनात थोडासा चान्स घ्यावा अशी त्याच्या मनाचा थरकाप उडाला पाहिजे की आपण असे कोल्या कुत्र्यासारखे, किडा मुंगीसारखे मारले जाऊ, त्यापेक्षा हे न केलेलं बरं. ही दहशत गुन्हेगारांच्या मनामध्ये निर्माण होईल, त्याला न्याय म्हणतात. एकट्या हाथरसच्या किंवा दिल्लीच्या किंवा
हैदराबादच्या निर्भयाला न्याय मिळणं याला न्याय नाही म्हणत मित्रांनो. अशी शक्यताही ज्याच्या मनात डोकावते, त्याच्या मनाचा थरकाप उडवणारी शिक्षा आणि कृती आणि अनुभव हा निर्भयासाठी न्याय असतो आणि त्याच्यावर कोणीही बोलत नाही. आणि म्हणून मला हे सगळे बेशरम वाटतात. आपणही त्यापैकीच आहोत, कारण आपण अलिप्त राहून त्याच्याकडे बघतो. आपल्यावर हा बलात्कार आहे, आपल्या विश्वासावर, श्रद्धेवर, समजुतीवर बलात्कार आहे, कायद्याच्या राज्यावर बलात्कार आहे. हे जोपर्यंत आपण समजून घेत नाही तोपर्यंत कितीतरी निर्भया होतील आणि त्यांच्या न्याय मिळण्यापेक्षा त्यांच्या कुटुंबियांची आणि इतरांची विटंबना होत राहील. या दृष्टीने काय करता येईल याचा विचार करा मित्रांनो. निदान पुढच्या निवडणुकीत अशा गोष्टीचा न्याय हा तडकाफडकी 1-1.5 महिन्याच्या आत झाला पाहिजे आणि त्याच्यावर अपिलाची सुविधा असता कामा नये. हे ज्याच्या जाहीरनाम्यात असेल त्यालाच मत देईल एवढा आपण आपल्या परीने निर्धार करू शकतो का? विचार करा, विचार करा, विचार करा. हा आपल्यावर बलात्कार आहे म्हणून विचार करा. मित्रांनो, आता मी इथे थांबतो. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर मित्र परिचितांना फॉरवर्ड करा. प्रतिपक्ष नेहमी वेगळी बाजू उलगडून सांगतो, समजावतो, त्याला अधिकाधिक सबस्क्राईब करा. नमस्कार.